महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरती राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं, तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरे यांची ट्विट करत प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं बाहुलं झालंय का? आमचं आंदोलन आयोगाविरोधात आहे, मात्र उत्तर भाजप देतंय याचं आश्चर्य आहे। जयंत पाटील यांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। लोकसभेचीच यादी सर्व निवडणुकांना लागणार आहे, बावनकुळे यांचं वक्तव्य। तर विरोधक का असं करत आहेत? त्यांना पराभवाची भीती वाटते म्हणून त्यांचं हे सगळं सुरू आहे, बावनकुळेंचा हल्लाबोल। महायुतीची 11 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती की स्वबळावर लढवायच्या या संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात लक्ष घाला। अजित पवारांकडून नाशिकच्या बैठकीत कोकाटे आणि झिरवाळ यांना सूचना। नाशिक पालिकेत सेनेसोबत तर कोल्हापूर पालिका निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांचा सूर। नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार। आशिष शेलारांवर कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी। मतदारांचा जाती धर्माच्या नावावरती उल्लेख केल्याचा आरोप। नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या भाजपमध्ये घरवापसीमुळे आमदार चंद्रकांत रघुवंशींसाठी आव्हान। नंदुरबार पालिकेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार।